तर जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर लवकरच महाराष्ट्र पोलीस भरती संदर्भात 2026 या बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट येणार आहे. तर सध्या आपल्याला माहीत आहे महाराष्ट्राचे जे गृहराज्यमंत्री आहेत माननीय योगेश कदम शहरी विभाग, तर त्यांनी काही दिवसापूर्वीच एक वक्तव्य केलं होतं की पोलीस भरतीचं जसं MPSC प्रमाणे जसं वेळापत्रक डिक्लेअर केलं जातं तसंच पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी देखील एक टाइम टेबल त्यांचं डिसाईड केलं जावं यासाठी त्यांनी एक मागणी केली होती. आणि तसेच आपले राज्याचे गृहमंत्री देखील या वक्तव्याशी अगदी सकारात्मक आहेत. तर या गोष्टीचा आपल्याला काय फायदा होतो हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर वेळापत्रक कोणत्या महिन्यापर्यंत येऊ शकते आणि जाहिरात कधीपर्यंत पडू शकते हे तुम्हाला अगदी मी सविस्तरपणे सांगेन. तर आपल्याला माहीत आहे सगळ्यात महत्त्वाचं की वेळापत्रक डिक्लेअर झाल्यानंतर आता MPSC जे करत आहेत विद्यार्थी त्यांना माहीत आहे त्यांचं परीक्षेचं टाईम टू टाईम हे टाईम टेबल त्यांचं डिक्लेअर केलं जातं आहे. त्यामुळे त्यांना परीक्षा असोत किंवा सिलेबस त्यांचा डिक्लेअर केला जातो. त्याचबरोबर परीक्षेसाठी किती वेळ राहिला आहे किंवा आपल्याला कसा अभ्यास केला पाहिजे किंवा वाढवला पाहिजे किंवा नॉर्मल ठेवला पाहिजे या बाबतीत त्यांना पूर्णपणे त्या गोष्टीचं नॉलेज होऊन जातं आहे. तर आता पोलीस भरतीचं वेळापत्रक हे माझ्या अंदाजाप्रमाणे एक ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये 100% येण्याचे चान्सेस आहेत. शक्यता खूप दाट आहे. कारण आता आपल्याला माहीत आहे जर डिसेंबरपूर्वी जर भरती घेण्याचं जर त्यांचं उद्दिष्ट असेल तर सप्टेंबरपर्यंत त्यांनी टाईम टेबल डिक्लेअर हे केलंच पाहिजे. त्याचबरोबर नोव्हेंबर ते ऑक्टोबरपर्यंत जाहिरातीची ॲड येण्याचे चान्सेस आहेत. सध्या सोशल मीडियावरती खूप अफवा आहेत की पोलीस भरती सध्या लवकर नाही किंवा 2028 मलाही कमेंट्स भरपूर येतात 2028पर्यंत जाईल किंवा काही जण म्हणतात 2029पर्यंत भरती नाही. तर असल्यातला काय भाग नसतो. प्रत्येक वर्षी पोलीस भरती होत आलेली आहे. तुम्ही कधीही मागचा इतिहास काढून बघायचा आहे. अपवाद वगळता 2019च्या टायमाला थोडी भरती लांबली होती कारण कोरोनामुळे भरतीला विलंब झाला होता. त्यापूर्वी किंवा त्यानंतर जर आपण बघितलं तर प्रत्येक वर्षी भरती डिक्लेअर होतच असते. तर आता आपण ह्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सध्या सांगितलेलं आहे की ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत वेळापत्रक जाहीर होऊन जाईल. त्याचबरोबर डिसेंबरपूर्वी ही जाहिरात येईल आणि प्रत्यक्षात सुरुवात ही जानेवारी ते फेब्रुवारीपासून म्हणजे 2027 जानेवारी तोपर्यंत सुरुवात होऊन जाईल पोलीस भरतीसाठी. तर त्या संदर्भात तुम्ही आपण अभ्यास स्टडीचं देखील एक प्लॅन्ससाठी व्हिडिओ बनवले आहेत ते देखील तुम्ही बघू शकताय. त्याचबरोबर मैदानी चाचणीसाठी काय तुमचा प्लॅन पाहिजे सध्या जे जुने विद्यार्थी नवीन विद्यार्थ्यांसाठी दोन्हीसाठी आपण एक वेगळा प्लॅन केलेला आहे. तर त्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत. त्याचबरोबर अजून आपण प्रत्येक कमेंटचं देखील आपण उत्तर देत जातो आहे. लवकरच आपण लाईव्ह सेशन घेणार आहे या संदर्भात. तर त्या अनुषंगानं देखील आपण चांगली व्यवस्थित तयारी करायची आहे. आपला अभ्यास आपलं सध्याचं टाईम टेबल कारण वातावरणात असणं ही सध्या खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण एकदा आपण जर फ्लोमधून बाहेर गेलो तर ॲक्च्युली आपण जर 1 महिना जरी फ्लोमधून बाहेर गेलो तर आपल्याला रिकवर होण्यासाठी 2 ते 3 महिना प्रामाणिकपणे मेहनत द्यावी लागते. त्यामुळे ते आपलं नुकसान करून घ्यायचं नाही. व्यवस्थित तयारी करायची आहे. पोलीस भरतीची जाहिरात वेळापत्रक संदर्भात कोणतीही अपडेट आली तर आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलवर आपण ती प्रदर्शित करू. त्या संदर्भात आपण टेलिग्राम चॅनल देखील आहे. सध्या त्या टेलिग्राम चॅनलवरती एवढी पुरेशी माहिती येत नाही पण लवकरच आपण तो देखील अपडेट आणि रिस्टार्ट करू त्या बाबतीत. तर तुम्हाला अजून कोणत्याही संदर्भात पोलीस भरती संदर्भात किंवा स्पर्धा परीक्षे संबंधित कोणतीही जर तुम्हाला अडचण आली असेल डॉक्युमेंट बाबतीत असो कोणतेही असले तरी तुम्ही निश्चिंत कमेंट करू शकताय. आपल्याकडे प्रत्येक कमेंटचं उत्तर आपण 100% हे देतच असतो. या व्हिडिओमध्ये होते आपले की वेळापत्रक आणि जाहिरात प्रत्यक्ष जाहिरात आणि वेळापत्रक ह्या दोन कारण आपल्याला माहीत आहे वेळापत्रक आल्याशिवाय तर जाहिरात येऊ शकत नाही. कारण तशी मागणी आपण माननीय राज्यमंत्री यांनी केलेले आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील खूप सकारात्मक आहेत त्या गोष्टी बाबतीत. तर लवकरच वेळापत्रक डिक्लेअर होऊन जाईल. तर तुम्ही वेळापत्रकची वाट न बघता आपला अभ्यास कसा आपला लवकरात लवकर अभ्यास कव्हर होतोय ह्या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तरच आपला रिझल्ट येणार आहे. कारण आपण मागील भरतीमध्ये देखील सांगितलं होतं की जे विद्यार्थी म्हणजे सध्या वातावरण काय नसते एकदम निवांत शांततेचा काळ असतो त्या टायमाला जे विद्यार्थी जास्त स्ट्रगल करतात 100% तेच विद्यार्थी जास्तीत जास्त सक्सेस होतात. 95% वर्ग तर तोच असतो की जो जाहिरात किंवा काय वातावरण आहे तशा काळामध्ये त्यांनी कंटिन्यू अभ्यास केलेला असतोय. तर आपल्याला देखील यावेळेस तीच करायचा व्यवस्थित एक स्ट्रॅटेजी आखा टाईम टेबल काढा. क्लासेस जर कोणते आता सोशल मीडियावरती आहेत जर घरी तुम्ही राहून अभ्यास करत असेल यूट्यूबवरती भरपूर चॅनल आहेत. त्याचबरोबर काही अकॅडमीच्या फ्री बॅचेस देखील आहेत ते देखील तुम्ही जॉईन करू शकताय. फक्त आपलं टार्गेट एक पाहिजे की स्टडी प्लस ग्राउंड हे दोन्ही सोबत घेऊन आपण चाललो पाहिजे तरच 100% रिझल्ट येणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये छोटीशी माहिती होती. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकबद्दल असावं हे तुम्ही कमेंट करू शकताय किंवा तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील ते देखील तुम्ही कमेंट करा. आपण 100% त्यावर उत्तर देऊ. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.